त्याच्या समोर आता एकेकाचं उदाहरण लिहायचं आहे. हा, पाचवीच्या पुढच्यांनी हे उदाहरणं लिहून घ्या. पहिलं आपण आता हे तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. हे प्रत्येक वेळी शिक्षकांना सांगायची गरज नाही. तुम्ही मोठे आहात आता पाचवीच्या पुढचे, प्रत्येक वेळी शिक्षकाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे की हे लिहून घ्या ते लिहून घ्या. ऑलरेडी 3 हेडिंग लिहिले, त्याच्या खाली उदाहरण लिहा. सर्वोच्च नियंत्रकचं उदाहरण काय सांगितलं मी, कुणाला आठवते? पहिलं उदाहरण सांगितलं की आपण स्वतःची लघवी पण कंट्रोल करू शकत नाही, आपण स्वतःचं दाताचं दुखणं पण कंट्रोल करू शकत नाही. तर आपण सर्वोच्च नियंत्रक आहे का आपल्या? हे पहिलं उदाहरण लिहायचं. आपण लघवी किंवा दाताचं दुखणं नियंत्रण करू शकत नाही. भगवंत करू शकतात. भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहेत. दुसरं उदाहरण तुम्हाला ती गोष्ट सांगितली की कोण महान व्यक्ती आहे. तो माणूस पहिले सरपंचाकडे गेला, मग सरपंचानंतर महापौर, नंतर राज्यपाल, नंतर राष्ट्रपती म्हणजे राजा, राजानंतर साधू. साधू काय म्हणतो शेवटी की सगळ्यांचे स्वामी कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. मग शेवटी त्याच्या लक्षात आलं की भगवान हे श्रीकृष्ण आहेत. तर ती गोष्ट तर तिथं तुम्ही लिहू शकता उदाहरण. दुसरं उदाहरण लिहा, सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्ण. गोष्टीमध्ये लिहा सरपंच, महापौर, राजा, साधू, भगवान. लिहून घ्या फास्ट. सरपंच, महापौर, राज्यपाल. सर्वोच्च नियंत्रक मध्ये पहिलं उदाहरण सांगितलं की आपण लघवी आणि दाताचं दुखणं नियंत्रण करू शकत नाही. दुसरं उदाहरण गोष्ट सांगितली, सरपंच, महापौर, राज्यपाल, राजा, साधू, भगवान. दुसरं आपण चर्चा केली सर्वोच्च भोक्ता. पाचवीच्या पुढचे फास्ट आहेत ना तुमचे रायटिंग. दुसरं आपण चर्चा केलं भगवान कोण आहेत? सर्वोच्च भोक्ता आहेत, आनंद उपभोगणार आहेत. तिथं उदाहरण पाहिलं मालक आणि नौकर, हॉटेल मालक आणि नौकर. आता बघा, नोकरानं जर का हॉटेल मालकाचं ऐकलं आणि त्यानं जशी पाहिजे तशी नोकरी केली तर त्याला पण पगार भेटते की नाही? नोकराला पण पगार भेटते की नाही? म्हणजे नोकर पण आनंदी होतो का नाही? होतो. जर मालकाची त्यानं व्यवस्थित सेवा केली तर मालकही त्याला रिटर्न मध्ये काय देते? पगार देतो. याचा अर्थ काय आहे इथून समजून घेण्याचा प्रयत्न करा की जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो तर त्या सेवेमध्ये आनंद पण असतो. आता सध्या प्रॉब्लेम असा आहे की आपण तो आनंद जसा पाहिजे तसा अनुभवू शकत नाही. जसं भगवंताचं नाम जप करताना तुकाराम महाराजांना कसा आनंद येत होता? तुकाराम महाराज म्हणतात, गोड तुझे नाम गोड तुझे रूप. माहिती आहे हा अभंग? गोड तुझे नाम गोड तुझे रूप. तुकाराम महाराजांना असा अनुभव यायचा की भगवंताचं नाव किती गोड आहे, मधुर आहे आणि रूप पण मधुर आहे. पण तसा अनुभव आपल्याला सध्या येत नाही, कारण की आपला सेवाभाव जो आहे, भगवंताप्रतीचा जो सेवाभाव आहे हा अजूनही खूप जास्त निस्वार्थ सेवाभाव नाही. आपल्या सेवेमध्ये खूप सारे स्वार्थ असतात. आपल्याला वाटते की मी एक मोठा शिक्षक म्हणून प्रसिद्ध झालो पाहिजे, मी एक प्रवचनकार म्हणून मोठा प्रसिद्ध असे मोठे मोठे स्वार्थ असतात. आपल्याला वाटते की मी मोठा डॉक्टर, इंजिनियर झालो पाहिजे. देवाची भक्ती तर करतो पण स्वार्थ पण असतो आपल्या सेवेमध्ये. तर जोपर्यंत आपली सेवा निस्वार्थ होत नाही तोपर्यंत त्या सेवेमध्ये आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. बघा, भगवान श्रीकृष्ण ज्या वृंदावनातल्या गोपी आहेत त्यांना, गोपींना काय म्हणतात की तुम्ही जी माझी सेवा केली किंवा तुमचं मी माझ्या ऋण आहे, मी तुमचं ऋण कधीच आयुष्यभर फेडू शकणार नाही. तुम्ही माझ्या सर्वोच्च भक्त आहात असं मानलं जाते. आणि इव्हन सगळे संन्यासी लोक पण, चैतन्य महाप्रभू आणि मोठमोठे आचार्य सांगतात की जे गोपींची भक्ती आहे ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. तर असं का? तर त्यांची जी भक्ती कशी होती? त्यांची सेवा ही निस्वार्थ सेवा होती. कधीच त्यांनी स्वतःचा स्वार्थ बघितला
नाही. ही जेव्हा आपण निस्वार्थ सेवे भावनेने भगवंताची सेवा करतो तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो. आपला प्रॉब्लेम काय, आपल्याला वाटते की इथं आल्यावर मला खायला भेटेल, जे संध्याकाळचं जेवण भेटेल. मग आपण काय ठेवतो, मनात स्वार्थ ठेवतो. आपल्याला काय वाटते की हां इथं आल्यावर मला नाचायला भेटेल. आपण नेहमी आपला स्वतःचा विचार करतो. आपण जर भगवंताची निस्वार्थ भावनेने सेवा केली तर आपल्याला खूप आनंद भेटेल. आपल्याला वाटेल अरे बापरे, भगवंताने माझ्यावर किती कृपा केली की मला त्यांच्यासमोर नाचायला भेटत आहे. बापरे, भगवंताने माझ्यावर किती कृपा केली की मला त्यांच्या ताटातलं जेवण देत आहेत. आपण भोग लावतो ते त्यांच्या ताटातलं जेवण असते आणि ते आपण त्या ह्याच्यात मिक्स करून ते खातो. भोग लावल्यानंतर ते त्याच्यात मिक्स केलं जाते आणि ते आपण खातो. बघा किती दयाळू आहेत भगवंत. आपल्या मनात मग आणखी विनम्र भाव तयार होतो. मग तेव्हा आपल्याला भक्तीत आनंद प्राप्त होतो. प्रॉब्लेम काय, आपण सेवा केली, जसं नोकरानं मालकाची सेवा केली तर नोकराला मालक पगार देते आणि मग त्या पगारात तो खुश होऊन जातो. तसंच भगवंताची जर आपण सेवा केली तर आपणही खुश व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, तुम्ही जेव्हा सकाळी जप करता तेव्हा तुम्हाला आनंद प्राप्त होतो का? हो, असंच. खरोखर नामामध्ये रुची येते का? नामामध्ये रुची आली म्हणजे काय होते माहिती आहे का? आपल्या मनात असा भाव आला पाहिजे की अरे या शिबिरात आपल्याला 2 आणि 3च माळाच कोण सांगतात, अशा 20-20 माळा रोज का नाहीत, असं कोणाकोणाला वाटलं जप केल्यानंतर? बघा, फक्त मोजकेच 1-2 हात वर आहेत. याचा अर्थ अजूनही आपल्याला नामामध्ये रुची, आवड निर्माण झाली नाही. तेव्हा आपल्याला आनंद जेव्हा प्राप्त होतो ना की आपल्याला वाटते की अरे 2च माळा का, 20 माळा का नाही रोज? शिबिरात प्रभूजींनी 20-20 माळा का नाही ठेवल्या? समजून चला की तुमच्यावर भगवंताची कृपा झाली आणि तुम्ही निस्वार्थ भावनेने इथं येऊन जप करत आहात. आपल्या मनात जर आपण स्वार्थ ठेवला तर समजून चला आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. इथं आल्यानंतर ज्या ज्या गोष्टी तुम्ही करताय, आता मी भगवंताबद्दलची गीतेतून माहिती सांगतोय, तर तुमच्या मनात असा आनंद प्राप्त व्हायला पाहिजे की मी किती भाग्यवान आहे की मला इतक्या लहान वयात भगवंताचे महानता ऐकायला भेटत आहे, की कसे भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहेत, सर्वोच्च स्वामी आहेत, सर्वोच्च भोक्ता आहेत. याचा आनंद प्राप्त होतो आपल्याला जेव्हा आपण निस्वार्थ सेवा भाव ठेवतो. आपण सेवा करतो पण निस्वार्थ असते का तेही विचारा स्वतःला प्रश्न विचारा सर्वांनी की मी काहीतरी स्वार्थ ठेवून इथं शिबिरात आलो आहे का? का बरं आले तुम्ही शिबिरात? लहान मुलांनी उत्तर द्या. हां, भक्तीसाठी का निस्वार्थ भक्तीसाठी? हां, भक्तीसाठी. कुणाची भक्ती? हां, जगन्नाथ स्वामीची. हरी बोल. याच्यासाठी हरी बोल म्हणा. कोणत्या वर्गात आहे तू बाळा? पहिल्या वर्गात आहे. तो सांगतो जगन्नाथाची भक्ती करायला आलो. भगवंताला लहान मुलांची निष्पाप भक्ती खूप आवडते. तुम्ही या लहान वयात जेव्हा निष्पाप वृत्ती असताना भक्ती करताना जगन्नाथजी खूप प्रसन्न होतात. मग आपण पण तेवढ्याच प्रसन्नतेने इथं आलो पाहिजे, तेवढ्याच प्रसन्नतेने जप केला पाहिजे. पण जर स्वार्थ ठेवला तर तुम्हाला आनंद प्राप्त होणार नाही. तुम्हाला वाटेल कधी कधी हे लेक्चर संपते, कधी कधी हे सरते, कधी कधी उठून जातो, कधी कधी तुम्हाला वाटेल घिचमीच होईल तुमचं पूर्ण. तुमच्या मनात जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत भगवंत तुम्हाला इथं आनंद देणारच नाही. तुम्हाला वाटेल कधी कधी हे 15 दिवसाचं शिबिर संपते असं वाटेल. का? कारण तुमच्या मनात अजूनही स्वार्थच आहे. जोपर्यंत आपण निस्वार्थ सेवे भावनेने इथं येणार नाही तोपर्यंत तुम्हाला भक्तीचा आनंद अनुभवता येणार नाही. जर आपल्या मनात आपण स्वार्थ ठेवला, समजून चला भगवंत आपल्या स्वार्थाचा फुगा फोडणार. आणि मग एक दिवस आपण आपल्या तुम्हाला काय वाटतं की अरे इथं आल्यावर तुम्ही सगळे दोष शोधणार. इथं हेच असं आहे, तेच तसं आहे, हेच असं आहे, तेच तसं आहे. याचा अर्थ समजून चला स्वार्थी आहेत. भगवंतासमोर निस्वार्थ भावनेने सेवा करायला नाही आले. लक्षात? जेव्हा आपण कंप्लेंट करतो, तक्रार करतो
तेव्हा आपल्या मनामध्ये निस्वार्थ सेवा, जो निस्वार्थ सेवक असतो ना त्याच्या मनात कसलीही तक्रार नसते. तो कधीच तक्रार करत नाही. त्याला कधी वाटत नाही की अरे, त्याला उलट वाटते की अरे, त्याला वाटते की भगवंताची किती दया आहे माझ्यावर, की मला हे ऐकायला भेटत आहे. भगवंताची किती दया आहे माझ्यावर, मला जप करायला भेटत आहे. पूर्ण जगात कोणाला जप करायला भेटते, सकाळी उठल्या उठल्या भगवंताचं नाव घ्यायला भेटते. असे ते सर्वोच्च नियंत्रक भगवंत, त्यांच्या नामाचं मला, त्यांचं नाम जप केल्यावर ते भगवंत मला जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढणार आहेत. हे तो कोणीच करू शकत नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी हे कोणीच करू शकत नाही या जगातला. तुमचे आई बाबा पण तुम्हाला जन्ममृत्यूच्या चक्रात बाहेर काढू शकत नाहीत. आई बाबा आपल्याला जन्म देतात, आपलं लालन पालन करतात, पण जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर फक्त भगवंताचं नाम आपल्याला बाहेर काढू शकते. बघा किती भगवंत दयाळू आहेत. येथे लक्षात मी काय म्हणतोय, तर अशा प्रकारे जेव्हा आपण निस्वार्थ सेवा भावनेने इथं येणार तेव्हा तुम्हाला इथं आल्यावर आनंद भेटेल. मग तेव्हा नाचताना तुम्हाला वाटेल वा, अशा भगवंतासाठी मी नाचणार, वा, अशा भगवंतासाठी मी डेकोरेशन करणार, अशा भगवंतासाठी मी हार करणार, अशा भगवंताचे मी गुणगान ऐकणार कानाने. 1.5 तास चालो, 2 तास चालो, 3 तास चालो. आलंय लक्षात? हा जेव्हा कृतज्ञतेचा भाव आपल्या मनामध्ये येतो की भगवंतानं माझ्यावर किती उपकार केलेत, याची जेव्हा जाणीव होते आपल्याला, तेव्हा लक्षात येते की अरे देवा, मी भगवंताची अजून भक्ती चालू पण केली नाही. असं वाटू लागते की बापरे, अजून तर मी तर भगवंताला, माझ्या मनात सगळे स्वार्थच भरलेले आहेत. कसे स्वार्थ असतात? धनम देही, पुत्रम देही, रूपवती बायको देही, अजून काय, बंगला देही, कार देही, अजून काय मागतात देवाले लोक? धन मागतात, पैसा मागतात. हे सगळे स्वार्थी भक्ती. स्वार्थी भक्तीवाले लोक आनंद भेटत नाही. म्हणजे इथं हा जो मुद्दा आहे ना, सर्वोच्च भोगता, त्याच्यात शेवटी लिहिलेला आहे की भगवंताच्या कृपेने भक्त भगवंताहून अधिक सुखाचा भोग करतात. भगवंताच्या कृपेने भक्त अधिक सुखाचा भोग करतात, आनंद प्राप्त करतात. का? कारण ते निस्वार्थ सेवाभाव करतात, सेवा करतात. जसं मी तुम्हाला सांगितले की अंबानीच्या घरी अंबानीचे नोकर जास्त मजा मारतात, तसंच भगवंताचे भक्त मजा मारतात. बिलकुल. बघा, तुम्ही विचार करा, आयुष्यात तुम्ही कधी असं बघितलं का की आता समजा हे लोक लग्नाच्या वेळी डीजे लावतात, एकदा डीजे सांगितलं की खटकन 50,000 द्यावे लागतात. किती? 25-30 हजार तर सहज द्यावे लागतात. इथं आल्यानंतर किती रुपये देतो आपण दररोज नाचायला? 0 रुपये. बघा, रोज नाचायला भेटते. किती मजा करतो आपण. रोज आपल्यासाठी आपल्या गावातल्या भक्तांनी प्रसादाची व्यवस्था केली. किती आनंद आहे, विचार करा. रोज खायला किती रुपये दिले तुम्ही खाण्याचे? 0 रुपये. अजून काय पाहिजे सांगा. रोज खेळ खेळायला भेटतात, रोज मित्रांच्या संगतीत यायला जायला मस्त हे होतो, काय म्हणतात, पिकनिक होते, रोज जाणं येणं. इथं आल्यावर नाचायला भेटते, प्रसाद खायला भेटते, भगवंताचे कीर्तन ऐकायला भेटते, नामजप करायला भेटते, 0 रुपये देऊन. विचार करा किती भगवंत आपल्यावर दयाळू आहेत. लोकांना नाचायसाठी पैसे द्यावे लागतात. रोज रोज नाचतात का ते पण फक्त एखाद्या वेळी लग्नात, आणि ते पण किती 50-50 हजार रुपये भरायला लागतात. आणि त्या डीजेच्या गाण्यावर नाचतात. आणि ते नाचल्यानंतर काय होते ते सांगतो. डीजेच्या गाण्यावर नाचल्यानंतर तो व्यक्ती जन्ममृत्यूच्या चक्रात फसून राहतो. तो निघत नाही जन्ममृत्यू चक्रात. जेव्हा आपण पिक्चरचे गाणे ऐकतो ना, पिक्चरच्या गाण्यामध्ये गुणगान कोणाचं असते? एखाद्या स्त्रीच्या शरीराचं असते. तू दिखती है सुंदर, तू ऐसी है, तू वैसी है. ती स्त्री आपल्या मृत्यूच्या वेळी आपल्या नजरेसमोर येते आणि पुढचा जन्म आपल्याला स्त्रीचा भेटतो. हे पुढचा तिसरा जो अध्याय उद्या मी हे सांगणार आहे की पुढच्या जन्मात आपण कोण बनू हे आताच समजते आपल्याला. आताच सांगू शकतो आपण की मी पुढच्या जन्मात कोण बनणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनात जर स्त्री असेल पूर्ण आयुष्यभर, तर तो पुढच्या जन्मात स्त्री बनतो. त्याच्या मनात जर का नेहमी मांस असेल, मांस खाणं, हे खाऊ दे ते खाऊ दे, मांसाहारी, तर तो पुढच्या जन्मात वाघ बनतो. एखाद्याच्या मनात जर का असं असेल की मी असे
कमीत कमी कपडे घालून लोकांना माझं शरीराचं प्रदर्शन करतो आणि नंगा नाच करतो, ज्या हिरोईनी आहेत वगैरे, त्यांना पुढचा जन्म झाडाचा भेटतो. आठवते हे सांगितलं होतं मागच्या वर्षी. ज्यांना वाटते की मला नुसतं खायचं आहे, त्यांना हत्तीचा जन्म भेटतो पुढचा, खात बस. ज्यांना वाटते की नुसतं मला काय म्हणतात झोपायचं आहे, त्याला अस्वलीचा जन्म भेटतो. अस्वल, ध्रुव प्रदेशातली अस्वल 6 महिने झोपू शकते. ठीक आहे. तर अशा प्रकार आपण इथं आल्यानंतर निस्वार्थ सेवाभाव असला पाहिजे. नंतर सर्वोच्च स्वामी. तर तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलं. इथं उदाहरण लिहा, सर्वोच्च स्वामी. तिसरा मुद्दा सर्वोच्च स्वामी. तिचं खाली उदाहरण लिहा. इथं उदाहरण कशाचं लिहायचं आपल्याला, की आपण एखाद्या फ्लॅटचे किंवा जमिनीचेच मालक आहोत, पण भगवंत पूर्ण सृष्टीचे मालक आहेत. लिहा तिथं. आपण एखादे घर किंवा शेताचेच मालक आहोत, पण भगवंत पूर्ण सृष्टीचे मालक आहेत. तर तुम्हाला मी श्लोक सांगितला भगवद्गीतेतला तो, सर्व लोक महेश्वरम, सर्व लोकांचे ईश्वर नियंत्रक, ते त्याचे स्वामी आहेत. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. ज्याला हे माहिती असते, त्याच्यात कृष्ण सांगतात की ज्याला ह्या 3 गोष्टी माहिती असतात, की भगवंत सर्वोच्च स्वामी आहेत, सर्वोच्च नियंत्रक आहेत, सर्वोच्च भोक्ता आहेत, आणि त्याच्यात चौथं एक ऍड करा, चौथं टाका सुहृद. सुहृद म्हणजे सर्वोच्च मित्र. लिहा पुढे चौथा मुद्दा. त्याच्यात मी लिहिला नाही त्याच्यावर बोर्डवर, तुम्हाला त्याच्यात लिहायचं आहे नोटबुकमध्ये. चौथा लिहा सर्वोच्च मित्र. चौथं काय आहे, सर्वोच्च मित्र. सुहृदम सर्वभूतानाम. सर्वोच्च मित्र कसे आहेत भगवान कृष्ण, याचं उदाहरण लिहा, की भगवंत परमात्मा रूपात झाडाच्या शरीरात पण असतात. एका किड्याच्या हृदयात पण परमात्मा. आपण तुम्हाला मी तो श्लोक सांगितला. काय श्लोक सांगितला, सर्वस्यचाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. भगवान हे प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून सगळ्यांचे मित्र आहेत. लिहा पुढचं चौथं सर्वोच्च मित्र, आणि त्याचं उदाहरण परमात्मा, प्रत्येकाच्या हृदयातील परमात्मा. ते काही करत नाही. एक जण झाडू घेऊन, मोठा विद्यार्थी झाडू घेऊन, त्याला बहीण भाऊ हे सगळे जास्तीत जास्त आपण मेल्यानंतर आपली जी त्याच्यावर शरीर जाळतात ना, तिथपर्यंतच येतात आपल्यासोबत. नंतर पुढच्या शरीरात ते येऊ शकत नाहीत आपल्यासोबत. फक्त ते स्मशानापर्यंतच येतात आपल्या जवळचे सगळे. पण भगवंत पुढच्या शरीरातही आपल्यासोबत येतात परमात्मा म्हणून. प्रत्येकाच्या हृदयात ते स्थित असतात आणि प्रत्येकाचे ते जिवलग मित्र आहेत. हा तिथं लिहा, परमात्मा आपले जिवलग मित्र. इतके जिवलग मित्र आहेत की ते कधी साथ सोडत नाहीत, आणि ते नेहमी वाट बघत असतात की कधी कधी हा भक्त माझी भक्ती करेल, आणि माझ्याकडे एकदा तर त्यानं चेहरा केला आणि भक्ती केली तर मी त्याचा उद्धार करीन, जन्ममृत्यूच्या चक्रातून त्याला मी बाहेर काढीन. ते वाट बघत असतात. तर हा चौथा मुद्दा, सर्वोच्च मित्र. जिवलग मित्र कोण आहेत आपले, परमात्मा. ठीक आहे. परमात्म्याबद्दल सखोलात चर्चा एका सेशन मध्ये आहे, ती नंतर बघू. आता सगळ्यांनी इकडे स्लाइडकडे बघा. हां, तर स्लाइडमध्ये पुढचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. हे 2.6चा भाग आहे, की भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करायचं असलं तर कसं प्राप्त करणार. तर ज्ञान प्राप्त करण्याचे टोटल 3 मार्ग आहेत. कोणते 3 मार्ग आहेत, तर पहिला आहे प्रत्यक्ष प्रमाण. पहिला मार्ग कोणता आहे, प्रत्यक्ष प्रमाण. तर पुढचं हेडिंग लिहा आता 2.6. 2.6 या पुस्तकातला 2.6, भगवंताविषयी पूर्ण ज्ञान कसे प्राप्त करावे.
अशी शांतता असली पाहिजे प्रत्येक क्लासमध्ये. स्पेशली लहान मुलं, तुम्हाला जर यायचं नसेल तर येऊ नका, पण मला शांतता पाहिजे. यायचं नसेल तर येऊ नका. इथं आपण भगवंताची भक्ती शिकायला आलो, जन्ममृत्यू चक्रातून बाहेर काढायला. भगवंत किती दया दाखवतात आपल्यावर, आणि आपण त्याच्याकडे पाठ करून मागे बोलतो मुलांसोबत. भगवंताविषयी पूर्ण ज्ञान कसे प्राप्त करावे, तर प्राप्त करण्याचे 3 मार्ग. पुढे लिहा, ज्ञान प्राप्तीचे 3 मार्ग. ज्ञान प्राप्तीचे 3 मार्ग. इंग्लिशमध्ये 3 ways ऑफ गेनिंग नॉलेज. पहिलं लिहा, प्रत्यक्ष प्रमाण. बस पहिलंच लिहा, प्रत्यक्ष प्रमाण. ठीक आहे, पहिलं लिहिल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रमाणाचा अर्थ काय होतो. गोपाल मला वेळ सांगू झालं. हा, आपल्याला लवकर सोडायचं आहे ना. तू जवळ किती मिनिटं राहिले. हा, 5 मिनिटं राहिले. तर पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, आपल्या इंद्रियाद्वारे शिकण्याचा प्रयत्न करणे. कानाने ऐकून, डोळ्यांनी बघून, नाकाने वास घेऊन, अशा प्रकारे इंद्रियाद्वारे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे, त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं लिहा, अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे काय, प्रमाण. अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे काय, गेस करून, तर्क करून, अंदाज करून शिकणे. समजा आता तिकडे कोणीतरी मला एक भांड्याचा आवाज आलाय का, तर मी असं म्हणू शकतो की ते काहीतरी गंजाचा आवाज असेल. पण तिथं गेल्यावर माहिती पडते की नाही, गंजावरच्या झाकणाचा आवाज होता. तर अंदाज नेहमी सत्य असतो का, नाही. त्याला म्हणतात अनुमान प्रमाण. अनुमान करून शिकणे. आणि तिसरं लिहा, शब्द प्रमाण. तिसरं आपण शिकतो शब्द प्रमाणाद्वारे. शब्द प्रमाण म्हणजे काय, शब्द प्रमाण. शब्द प्रमाणाचा अर्थ होतो, बघा, प्रत्यक्ष प्रमाणामध्ये मी सांगितलं इंद्रियाद्वारे ज्ञान प्राप्त करणे, जे ज्ञानेंद्रिय असतात आपले. दुसरं अनुमान प्रमाण, अंदाज करून ज्ञान मिळवणे. आणि तिसरं शब्द प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे काय, जे पुस्तक आणि गुरु, पुस्तक आणि गुरु यांच्याकडून ज्ञान मिळवणे. आणि त्याच्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे की बोगस पुस्तक आणि बोगस गुरु नाही. हा, सगळ्यात महत्त्वाचं. नाही तर मग आजकाल बोगस पुस्तक आणि बोगस गुरु खूप सारे आहेत. तर तिथं लिहायचं पुढे शब्द प्रमाणमध्ये, परंपरेतील पुस्तक आणि गुरु यांच्याकडून शिकणे. परंपरा असली पाहिजे. जसं आपल्या वैष्णव संप्रदायाची परंपरा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे 4 संप्रदाय आहेत. तर त्याचं सखोल ज्ञान आपण पुढे चर्चा करणार आहे, पण आता परंपरेचा विषय काढला म्हणून मी पटकन सांगून टाकतो. 4 परंपरा असतात. भगवान कृष्णाने 4 लोकांना ज्ञान दिलं. सर्वात आधी पहिलं ब्रह्माजीला दिलं, दुसरं माता लक्ष्मीला दिलं, तिसरं शंकरजीला दिलं, आणि चौथं चतुष्कुमारांना दिलं. हे जे आहेत 4, हे प्रमुख आचार्य आहेत 4 परंपरेचे. त्यातलं ब्रह्म संप्रदाय ते पुढे जाते. ब्रह्माजी नारदाला सांगतात, नारद मुनी व्यासदेवाला सांगतात, व्यासदेव मध्वाचार्यांना सांगतात, मध्वाचार्य माधवेंद्रपुरी, चैतन्य महाप्रभू, ही परंपरा, याला ब्रह्म संप्रदाय म्हणतात. या संप्रदायात जर जो शिक्षक असेल आणि जे पुस्तक असेल ते वाचणे. बोगस पुस्तक आणि बोगस गुरु नाही, परंपरेत आलेला. दुसरी परंपरा आहे लक्ष्मी संप्रदाय, श्री वैष्णव संप्रदाय म्हणतात त्याला. हे दक्षिण भारतात तुम्हाला आढळते. असे मोठे बालाजी सारखं तिलक लावतात. ते आहे श्री वैष्णव संप्रदाय. एकदम परफेक्ट नॉलेज ते शिकवतात. भगवंताचं नाम जपच शिकवणार, भगवंताच्या अर्चविग्रहांची पूजा कशी करायची तेच शिकवणार. आपण जे आहे ते आपण ब्रह्म संप्रदायाचं ज्ञान पालन करतो.
तिसरा आहे रुद्र संप्रदाय. रुद्र म्हणजे शंकरजीला ज्ञान दिलं भगवंतांनी आणि शंकरजी मोठे आचार्य होते आणि त्यांच्याद्वारे आलेला जो संप्रदाय आहे त्याचीच एक शाखा आहे वारकरी संप्रदाय. रुद्र संप्रदायाची एक शाखा ती आहे वारकरी संप्रदाय. पण संप्रदायाला सोडून जर का एखादा व्यक्ती परंपरेला सोडून स्वतःच्या मनाने जर भुंकत असेल कुत्र्यासारखा, तर अशा कुत्र्याकडून ऐकायचं नाही. समजलं मी काय म्हणतोय? जे परंपरेत आलेलं आहे, जे पूर्व आचार्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं ऐकायचं, जसं आहे तसं. नाहीतर कृष्ण सांगतात भगवद्गीतेत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवंत सांगतात की मला शरण या, मी काय करेल, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुझं सर्व पापापासून मुक्तता करेल, सुटका करेल, भिवू नको, घाबरू नको, असं स्वतः भगवंत भगवद्गीतेत सांगतायत. आणि मग चुकीचे लोक काय म्हणतात, ते म्हणतात की कृष्ण सांगून राहिले की त्या ब्रह्मज्योतीला शरण जा. हे चुकीचं सांगणारे लोक जे आहेत ना, हे याला अपसंप्रदाय म्हणतात. हे चुकीचं शिकवणाऱ्या लोकांचं ऐकू शकत नाही आपण. जसं एखादं दूध आहे ठेवलेलं आणि दुधाला जर का एखाद्या सापानं स्पर्श केला, दूध एकदम शुद्ध असते, पवित्र असते, दूध पिलो की आपल्याला ताकद भेटते. पण ते जर सापाने स्पर्श केलेलं दूध पिलं तर काय होईल? ताकद येईल का मृत्यू होईल? तसंच जे अपसंप्रदायी व्यक्ती असतात, जे संप्रदायानुसार बोलत नाहीत, परंपरेनुसार शिकवत नाहीत, अशा लोकांचं ऐकणं म्हणजे सापाचं विष पिण्यासारखं आहे. अशा लोकांकडून आपण ऐकायला नाही पाहिजे. आधी त्या व्यक्तीला विचारायला पाहिजे की तू कुठल्या परंपरेतून आलायस आणि तू जे मला शिकवतोस हे परंपरेतलं ज्ञान आहे का मनानेच भुंकतोयस कुत्र्यासारखा? बस खाली बस. तर अशा प्रकारे आपण हे परंपरेतून ज्ञान शिकलो पाहिजे. त्याला म्हणतात शब्द प्रमाण. आलं लक्षात सर्वांना? तिन्ही शब्दाचा अर्थ. या 3 प्रकारे आपण ज्ञान मिळवतो. भगवंताबद्दलही आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे ना, तर ज्ञान मिळवायचं असलं तर काय करायला पाहिजे बघा, आपण शब्द प्रमाणाद्वारे ज्ञान मिळवायला पाहिजे. की भगवंतांनी गीतेत काय सांगितलं, परंपरेचे गुरु काय सांगतात भगवंताबद्दल, ते समजून घ्यायचं आणि त्याचं प्रत्यक्ष आणि अनुमानाद्वारे अनुभव करायचा. प्रत्यक्ष आणि अनुमान करून अनुभव करायचा. म्हणजे बघा, तुकाराम महाराजांना अनुभव आला की गोड तुझे रूप गोड तुझे नाम, हे त्यांच्या अभंगात त्यांनी आपल्याला शिकवलं. नंतर तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की व्रत करा एकादशी, कंठी मिळवा तुळशी आणि मनवा हरीचे दास. भगवंताचे दास बना तुम्ही. कंठीमध्ये तुळशीची माळ घाला, कंठामध्ये एकादशीचं व्रत करा, विठ्ठल विठ्ठल बोला मुखी, मुखामध्ये भगवंताचं नाव घ्या. ह्या 3 गोष्टी तुकाराम महाराजांनी सांगितल्या. आता ह्या परंपरेत सांगितल्या त्यांनी, वारकरी संप्रदाय, रुद्र संप्रदायामधून आलेलं. ती जेव्हा आपण पालन करतो, आता आपण तुम्हाला हरे कृष्ण मंत्राचा जप करायला सांगतोय, तर ती जेव्हा आपण पालन करतो तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघा की तुम्हाला त्याचा फायदा होत आहे का. जप केल्यानंतर खरोखर तुमचं मन एकाग्र होत आहे का, खरंच तुम्ही ध्यानपूर्वक जप करत आहे का. सकाळी जेव्हा तुम्ही येता तेव्हा सगळ्यात पहिलं स्वतःला म्हणायचं की आजच्या माझ्या ज्या 4 माळा असतील, 3 माळा ज्या काही होतील आपल्या सकाळी, ह्या सगळ्यात ध्यानपूर्वक असतील. मी माळेमध्ये ज्या 108 मंत्र आहेत त्यापैकी पूर्ण 108 मंत्र ध्यानपूर्वक ऐकेन, असं संकल्प करून यायचं घरून येताना. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा जसं सांगितलं तसं तुम्ही जप करता तेव्हा बघा तुमचं मन किती एकाग्र होते. आणि मग तुमच्या लक्षात येईल प्रत्यक्ष प्रमाण, अरे हो, भगवंताच्या नावाचा जप करून, मंत्राचा जप करून मनावर काबू, मनावर नियंत्रण मिळवता येते. याला म्हणतात ज्ञान. शब्द प्रमाणाद्वारे शिकायचं आणि ते प्रत्यक्षात उतरवायचं आपल्या जीवनात, आणि उतरवल्यावर प्रत्यक्ष अनुभव करायचा त्याचा. आलं लक्षात तुम्हाला? चुकीच्या व्यक्तीकडून ऐकणे म्हणजे काय आहे? सापानी स्पर्श केलेलं दूध पिणे. म्हणून आपण जे परंपरेत नाहीत त्यांच्या कथेमध्ये कधीच जायला नाही पाहिजे. का तर ते सापच आहे ना. तो व्यक्ती मनाने बोलतोय, तो व्यक्ती परंपरेनुसार नाही बोलत आहे.
तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की जे भगवंताचे भक्त आहेत ते काय करतात? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. सगळे भगवंताचे भक्त जे आहेत ते काय करतात? गीता आणि भागवत करीती श्रवण. तुम्ही आता सध्या काय ऐकत आहे? गीता ऐकत आहे. आपण तुकाराम महाराजांनी जे सांगितलं तीच पालन करत आहे. हे गीतेत सांगितलेलं नाही की भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वर. भगवंत सगळ्यात सर्वोच्च भोक्ता आहेत भगवंत. हे सगळं आपण गीता ऐकतोय. आपण तुकाराम महाराजांनी शिकवलेलं पालन करतोय. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा म्हणजे कृष्ण. भगवान कृष्णाचं आपण चिंतन करतो, त्यांचं नाम जप करून, त्यांचं कीर्तन करून. तर अशा प्रकारे आपण आचार्यांचं जर पालन करत असू तर समजून चला आपण चांगल्या मार्गावर आहे, राईट मार्गावर आहे. जर कोणी हे शिकवत नसेल, तुकाराम महाराजांचे मी 5 शिकवून तुम्हाला आता सांगितल्या. व्रत करा एकादशी, कंठी मिळवा तुळशी, विठ्ठल विठ्ठल बोला मुखी, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हे 5 गोष्टी सांगितल्या मी. जर ह्या कोणी जर आपल्याला शिकवत नसेल जशाला तसे, तर समजून चला हा विषारी माणूस आहे, याच्यापासून दूर राहायचं. हा परंपरेत आलेला नाही. म्हणून परंपरेत आलेल्या गुरुकडूनच आपण शिकलं पाहिजे. चुकीच्या व्यक्तीकडून जर शिकलं तर ते विषारी दूध प्यायल्यासारखं आहे. हरे कृष्ण. समजलं सर्वांना?